नमस्कार, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपलं मनापासून स्वागत करतो। आजचा दिवस गाजला तो माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज याचं अपहरण म्हणा किंवा अचानक तो गायब झाला, यामुळे दिवसभर त्याच प्रकरणाची चर्चा होती। तानाजी सावंत हे शिक्षण सम्राट, कारखानदार, उद्योजक, अब्जाधीश आहेत। ते एकनाथ शिंदेंचे उजवे हात होते। एकेकाळी मंत्रिपद मिळालं नाही म्हणून ते खवळले होते। शपथविधी समारंभालाही हजर राहिले नाहीत। त्यांना वाटलं होतं की आपल्याला मंत्रिपद मिळणारच आणि मिळालंच पाहिजे। आरोग्यमंत्री म्हणून तानाजी सावंत यांनी काय काय पराक्रम केले होते। ॲम्ब्युलन्सच्या बाबत घोटाळा झाल्याचा आरोप झाला होता। अनेक गोष्टींबाबत घोटाळे झाल्याचे आरोप झाले होते। धरणातनं जे पाणी बाहेर आलं तेव्हा त्याचं जबाबदारी त्यांनी खेकड्यांवरती टाकली। हाफकिन इन्स्टिट्यूट, हाफकिन हे काय हेच त्यांना पत्ता नव्हता। अशा अनेक गोष्टींमुळे हे महाशय एकदम याच्यात आले होते, प्रकाश झोतात। अजितदादा पवारांच्या आमदारांबरोबर किंवा मंत्र्यांबरोबर शेजारी बसताना उलट्या होतात असं ते म्हणाले होते। अजितदादांवर तुफान टीका त्यांनी केली होती। असे हे तानाजी सावंत एकनाथ शिंदेंचे शूर शिपाई, मर्द मावळे, आणि ते म्हणाले की माझा मुलगा अचानकपणे कुठे गेला आम्हाला कळलं नाही। मग ते काय म्हणतात ते बघा। ते म्हणाले की ऋषिराज आणि माझ्यात कुठलाही वाद नव्हता। त्यांचा मुलगा ऋषिराज, आम्ही रात्री गप्पा मारल्या। प्रदोष असल्यामुळे पहाटे ऋषिराजने रुद्राभिषेक केला। बघा किती पुण्यवान माणसं आहे ती। रुद्राभिषेक केला, मग आम्ही आपापल्या कामाला गेलो। ऋषिराज 8 दिवसांपूर्वी दुबईला गेला होता। मग तो अचानक पुन्हा बँकॉकला कसा गेला असा मला प्रश्न पडला, कारण दिवसातून आमचा सतत फोन असतो आणि तो एअरपोर्टला अचानक का गेला असा त्यांना प्रश्न पडला। मग त्यांनी एकदम पोलिसात जाऊन अपहरणाची तक्रार दाखल केली। मला सांगा, कोणतीही व्यक्ती आपल्या कुटुंबातली असली किंवा आपले मित्र असेल, कोणी समजा दिसेल अचानकपणे त्याचा पत्ता लागत नसेल तर आपण काय करू? वाट बघू, फोनाफोनी करू आणि मग आपण शेवटी पोलिसांमध्ये जाऊन सांगू की हे मिसिंग आहेत। मिसिंगची कंप्लेंट देऊ आपण, त्यांचं अपहरण झालं अशी कंप्लेंट देऊ का आपण? पण तानाजी सावंतांचं सगळं अजबच आहे। आणि मग ते म्हणाले की आम्हाला चिंता वाटत होती, मग कुठे गेला तो? शेवटी मुरलीधर मोहोळ जे नागरी हवाई वाहतूक खात्याचे राज्यमंत्री आहेत, त्यांना सांगण्यात आलं, पोलिसांकडे कंप्लेंट दाखल करण्यात आली ती अपहरणाची। पोलिसांनी लगेच चक्र फिरवली। सर्वसामान्य माणूस जर एखाद्या पोलीस स्टेशनमध्ये गेला तर त्याच्याकडे बघितलं सुद्धा जात नाही, उर्मटपणे वागवलं जातं। पण पोलीस अधिकाऱ्यांच्या शेजारी बसून तानाजी सावंत शेजारी बसले होते, समोर नाही, आणि पत्रकार परिषद तिथे घेतली आणि त्यांना हवं त्याप्रमाणे पोलीस बोलत होते, पोलीस अधिकारी जे होते। पण मुरलीधर मोहोळ यांना सांगून मग सगळ्या नागरी हवाई वाहतूक खात्याची यंत्रणा कामाला लागली आणि ज्या विमानाने चार्टर प्लेन, त्याला काहीतरी 68 लाख, काही म्हणतात 78 लाख रुपयांचं भाडं, एवढं पैसे भरून हे तानाजी सावंत यांचे चिरंजीव हे आपल्या मित्रमंडळींसमवेत निघाले होते बँकॉकला बिझनेस मीटिंग आहे असंही सांगण्यात येत होतं। बिझनेस मीटिंग बँकॉकला अचानकपणे, वडिलांना माहीत नाही। त्याच्या अगोदर दुबईला 30वा बिझनेस मीटिंगच असेल त्यांची, किंवा काय धार्मिक कार्य करण्यासाठी कुठे जात असतील तर माहीत नाही आपल्याला। बँकॉकला सुद्धा बिझनेस मीटिंग छान आहे, चांगलं चाललंय। आणि अशा काहीतरी बाता मारून मग चाव्या फिरवण्यात त्याला आपली संपूर्ण जी काय आपलं VIP कल्चर आहे ना, सामान्य माणसाला कोणी पोलीस स्टेशनामध्ये, विमानतळावर, कुठे कोणी मंत्रालयात विचारतच नाही। त्याची कामं होत नाहीत, हेलपाटे मारायला लागतात। पण माजी मंत्र्यांचे चिरंजीव असल्यामुळे ताबडतोब चक्र फिरली आणि चिरंजीव परत आले।
आता चिरंजीव परत आल्यानंतर मग सगळं काही अलबेल आहे. त्या सगळ्या प्रकरणावरती पडदा टाकण्यात येईल. हे दुबईला कशासाठी गेले होते, दुबईहून आले होते परत दुसरीकडे कशासाठी गेले हे आपल्याला कधीच कळणार नाही. कारणं वेगळीच असते. कशासाठी जात होते, कारण काय तानाजी सावंत म्हणजे काय पैशाचा महापूर आहे. त्यामुळे मुलांकडे काय भरपूर पैसा, आणि पैसा भरपूर असेल तर अनेक ठिकाणी अनेक मुलं छान चौकींनी राहतात, मजा मारतात, परदेशात जाऊन लयलूट करतात, सगळी चंगळ करतात. पण हे कदाचित बिझनेस मीटिंगला गेले असतील, किंवा कदाचित काही धार्मिक प्रवचनासाठी गेले असतील, ऐकवण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी असं आपण मानूया, माहीत नाही आपल्याला. पण तानाजी सावंत यांच्याप्रमाणेच शिंदे सेनेमधले अनेक जे मंत्री आहेत किंवा मंत्र्यांची मुलं आहेत ती अशीच पराक्रमी आहेत. हे म्हणतात की आमचा बाळासाहेबांच्या विचारानुसार आम्ही सर्वसामान्य माणसांमध्ये मिसळतो, त्यांचंच कल्याण करतो, कोट कल्याण करतो. पण सत्तेच्या आधाराने हे सगळी आपली कामं करून घेतात आणि आपली घरं भरतात. हे कोणाला हे सगळ्यांना माहिती आहे. एकाच पक्षावरती मी म्हणत नाही, आज निमित्त तानाजी सावंत जे एकनाथ शिंदेंच्या पक्षाचं, शिंदेंचा वाढदिवस असेल केव्हाही मोठमोठ्या जाहिराती देणं, त्यांची भलावण करणं हे तानाजी सावंत करत असतात. सत्तेच्या आधाराने अनेक शिक्षण सम्राट, सहकार सम्राट वेगवेगळ्या पक्षांचे झाले. तानाजी सावंत हे सुद्धा अशा प्रकारे मोठे उद्योजक झालेले, मोठे उद्योगपती. आता तशाच गोष्टी तुम्हाला सांगतो की आता श्रीकांत शिंदे हे एकनाथ शिंदेंचे चिरंजीव, ते आता खासदारही आहेत, उद्या ते मंत्री होतील. ते उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात गेले. त्या ठिकाणी थेट गर्भगृहात गेले. तिथे आता सर्वसामान्य भाविकांना 50 फूट अंतरावरून दर्शन घ्यावं लागतं. पण हे आहेत VIP, माजी मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव, खासदार. त्यामुळे त्यांना एकदम गर्भगृहात प्रवेश देण्यात आला. तिथले भाविक संतापले, भाविक खवळले. त्यांनी सांगितलं की असं कसं, ही एक गोष्ट. नंतर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या संशयास्पद व्यवहारांची चौकशी करा अशी मागणी कोणी केली होती? संजय राऊतांनी केली होती, खासदार संजय राऊतांनी. आता ती मागणी राजकीय असं आपण समजू नये, पण श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या व्यवहार नेमके काय आहेत, कसे आहेत याची हे एकदा लोकांपुढे आलं तर काय हरकत आहे. पारदर्शकपणे, कारण पारदर्शक व्यवहार असावेत असं एकनाथ शिंदेंचा आग्रह असतो. आम्ही खूप महान कार्य करतो सर्वसामान्यांसाठी असं ते म्हणतात. आता अनेक नेते असे असतात की ते प्रचंड भ्रष्टाचार करतात, हजारो कोटी रुपये मिळवतात आणि त्याच्यातला एक 10-20% हिस्सा द्यायचा लोकांना, आणि आपण कसे सामान्य माणसाचे तारणहार आहोत असं दाखवायचं. असे अनेक नेते आपण बघतो. मी हे जनरल स्टेटमेंट करतोय, हे तुम्ही लक्षात घ्या. आता संदीपान भुमरे हे शिंदे सेनेचे मोठे नेते, मराठवाड्यातले. त्यांनी पैठणमधली सरकारी जमीन प्रकरणात बॉम्बे हायकोर्टामध्ये, म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये गुन्हा दाखल करून घेण्याचा आदेश त्या खंडपीठाने दिला होता. कारण भुमरे यांच्या मुलाने बेकायदा भूखंड लाटल्याचा आरोप तक्रारदार दत्तात्रय गोरडे यांनी केला होता. हे मी या एकनाथ शिंदेंच्या वेगवेगळ्या नेत्यांच्या चिरंजीवांनी, कुलदीपकांनी काय काय पराक्रम केले ते आपल्याला सांगतो. आरोप येत आहे, मी असं म्हणत नाही की हे सगळे सिद्ध झालेले आहेत. अब्दुल सत्तार माजी मंत्री, तुम्हाला माहिती आहे की काँग्रेसमध्ये असताना अब्दुल सत्तारने काँग्रेसच्याच एका कार्यकर्त्याला लाथाबुक्क्याने तुडवलं. सुप्रिया सुळे यांच्याविरुद्ध अश्लाघ्य भाषा वापरली. दादागिरी करणं हा त्यांच्या अंगात रोमारोमात शिरलेला त्यांचा तो गुणच आहे, दादागिरी करणं. त्यांच्या 4 मुलांची नावं ही TET घोटाळ्यात आलेली होती आणि त्यांचं TET प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याचं उघड झालं होतं, अशी बातमी प्रसिद्ध झाली होती. हे अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव. हे आरोप आहेत, हे मी सांगतोय, कळलं का. आता काही बाबतीत मुलांवरती आरोप, काही ठिकाणी नेत्यांवरती आरोप. आता संजय राठोड, तुम्हाला माहिती आहे की संजय राठोड पूजा चव्हाणचं प्रकरण,
त्या मुलीने संजय राठोड यांच्या निकट वर्तुळात ती आली होती आणि तिने शेवटी आत्महत्या केली. त्यावेळी विरोधी पक्षनेते असलेले संजय राठोड उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. उद्धव ठाकरेंनी मग काढून टाकलं त्यांना. पण यवतमाळच्या मेडिकल कॉलेजमध्ये घडलं ते खरं की खोटं, पुरावे असताना कारवाई का नाही केली, संजय राठोडांचा राजीनामा का नाही मागत तुम्ही, अशा प्रकारचे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केलं होतं. त्यांचा राजीनामा मागितला होता. उद्धव ठाकरेंनी राजीनामा घेतला त्यांचा. पण हेच संजय राठोड नंतर देवेंद्र फडणवीसांच्या मांडीला मांडी लावून आता मंत्रिमंडळात बसलेले होते आणि बसलेले आहेत. आता त्यांची सगळी पापं धुवून निघालेली आहेत. संजय राठोड हे शिंदे सेनेचेच आहेत. अजून एक उदाहरण सांगतो. वरळी हिट अँड रन केस तुम्हाला आठवते. एका मला वाटतं कोळी महिला आणि तिचा नवरा त्यांना अक्षरशः फरफटत नेलं. नवरा वाचला आणि त्याचा आक्रोश बघितला असेल आपण, कारण त्यांच्या पत्नी ज्या आहेत त्यांना गाडीनी फरफटत नेलं. मिहीर शहा नावाचा तो मुलगा होता. फरफटत नेलं त्या गाडीनी आणि या माणसानी ती गाडी थांबवली सुद्धा, पळून गेला तो. असा हा नालायक मिहीर शहा. त्याचे वडील राजेश शहा हे शिंदे गटाचे उपनेते होते. मला वाटतं त्यांच्यानंतर कारवाई शिंदे सेनेने केली, पण कारवाई करणं भागच होतं. असला हा उपनेता आणि त्यांचा तो मुलगा, ही खरी गोष्ट. अजून एक उदाहरण सांगतो, ते सदा सरवणकरांचं. तुम्हाला माहिती आहे की ठाकरे गट आणि सदा सरवणकर यांच्यामध्ये संघर्ष झाला शिवाजी पार्कच्या जवळ, आणि त्यानंतर सदा सरवणकरांनी पिस्तूल काढून गोळ्या मारल्या होत्या. त्याचं पुढे काय झालं त्याचा काही पत्ताही नाही. परंतु या सदा सरवणकरांच्या बाबतीत आपल्याला सांगायचं की समाधान सरवणकर, तुम्हाला माहिती असेल की समाधान सरवणकर त्यांचे चिरंजीव सदा सरवणकरांचे नगरसेवक आहे. दादरचं फुल मार्केट आहे, तिथे काहीतरी बॅनर लावलेलं गेलं होतं आणि ते बॅनर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांना काढून टाकलं. तेव्हा हे समाधान सरवणकर तिथे जाऊन दादागिरीची भाषा बोलायला लागली आणि हे कसं काय काढलं म्हणून ते जाब विचारायला लागले. आणि महेश सावंत जे उद्धव ठाकरेंचे आमदार आहेत, माहीम मतदारसंघातले निवडून आले, तिथनं सदा सरवणकरांचा पराभव केला, ज्यांनी अमित ठाकरेंचा पराभव केला, हे अतिशय तगडे आमदार आहेत तिकडचे. त्यांच्यावर त्यांनी आरोप केला की महेश सावंतांचा हप्तेबाजीचा आरोप केला. म्हणजे कुठलाही पुरावा नसताना वाटेल ते आरोप करायचे, हे समाधान सरवणकरांनी ते केलं. आणि मग त्यांनी महेश सावंतांवरतीच हे बिल फाडलं की त्यांनी सांगितलं की बॅनर काढा म्हणून. तर महेश सावंतांचा काहीच संबंध नव्हता. त्यांनी स्पष्ट केलं की या बाबतीत जी काही तक्रार होती बॅनरची ती माझी नव्हतीच, ती त्या फूल बाजारातल्या अधिकाऱ्यांनी त्या तक्रारीवरनं किंवा त्यांनी स्वतःहून दखल घेतली त्याची आणि कारवाई केली. त्याचा महेश सावंतांशी काहीच संबंध नव्हता. पण समाधान सरवणकर जशी दादागिरीची भाषा करत होते आपण सगळ्यांनी टी व्हीवर पाहिलं. आता हे समाधान सरवणकर तर त्यांचं आणि भाजप आणि शिंदे गट माहीम मतदारसंघावरून किती हाणाबाई झाली आपण बघितलं. विधानसभेच्या वेळी सदा सरवणकरांनी ची उमेदवारी होती तिथे. त्यावेळी भाजपच्या माहीम विधानसभा अध्यक्ष अक्षता तेंडुलकरने एक पोस्ट लिहिली आणि त्यांनी असं म्हटलं की बापाच्या 2 नंबरच्या पैशावर आम्ही नाही उडत, युती धर्म फक्त भाजप पाळणार हा गैरसमज नको, असं त्यांनी म्हटलं होतं. ते म्हणजे त्यांनी सरळ समाधान सरवणकर बापाच्या 2 नंबरच्या पैशावर आम्ही उडत नाही असं थेटपणे त्यांनी सदा सरवणकर त्यांच्या चिरंजीवांवरती हल्लाबोल केला होता. बघा म्हणजे काय प्रतिमा आहे. समाधान सरवणकर सदा सरवणकर हे शिंदे सेनेचेच आहेत. हे एक उदाहरण दिलं. आता तुम्हाला अजून एक उदाहरण देतो की जे प्रकाश सुर्वे हे मागाठाण्याचे आमदार, त्यांचा चिरंजीव राज सुर्वे यांनी, तुम्हाला आठवत असेल की 1-2 वर्षांमध्ये त्यांनी एका व्यावसायिकाचं गोरेगावमधनं अपहरण केलं आणि दहिसरमध्ये प्रकाश सुर्वेंच्या म्हणजे आपल्या वडिलांच्या कार्यालयात आणलं आणि त्याच्याकडून काही स्टॅम्प पेपरवर सह्या वगैरे घेतल्या. हे सगळं प्रसिद्ध झालं होती बातमी. आणि मग तुझा आवाज केलास याबद्दल
तर आम्ही बघून घेऊ, कुठल्या तरी महिलेच्या किंवा अमुक तमुक प्रकरणामध्ये तुला अडकून टाकू, असा दमही त्यांनी दिला. आणि नंतर हे चिरंजीव राजसुर्वे हे बेपत्ता होते. काय झालं त्याचं? म्हणजे हे कसे बड्या बापाचे दिवटे चिरंजीव असतात ते बघा. एक एक प्रकाश सुर्वे आणि प्रकाश सुर्वे त्यांचे चिरंजीव. प्रकाश सुर्वे यांच्यासुद्धा काही गोष्टी होत्या, त्यावरनं कॉन्ट्रोवर्सीज झाल्या होत्या, ते सोडून देऊ आपण. शिंदे सेनेचे जळगाव पाचोऱ्याचे जे तिकडचे आमदार किशोर पाटील, मी आमदार असतानाची गोष्ट, किशोर पाटील, त्यांनी पत्रकार संदीप महाजनांना थेट मारहाण केली. त्याच्या अगोदर शिवीगाळ केली होती, जाहीरपणे शिवीगाळ केली. हे शिंदे सेनेचे किशोर पाटील. आणि त्याबाबत मला वाटतं गिरीश महाजनांनी सांगितलं होतं की हे काही बरोबर नाही, अशा प्रकारच्या गोष्टी करणं हे शोभणार नाही, बरोबर नाही, असं त्यांनी सांगितलं. आता अजून एक उदाहरण सांगतो की श्रीनिवास वनगा हे शिंदे सेनेचे आमदार. विधानसभेच्या वेळी यावेळी तिकीट मिळालं नाही, डसडसा रडायलाच लागले ते एकदम. आणि तुम्ही सर्वसामान्य माणसांचे अश्रू पुसता तर तुम्ही स्वतः रडायला लागलात. मग ते एकदम बेपत्ताच झाले, त्यांचा पत्ता लागेना. मग शोध लागला त्यांचा. मग त्यांची काहीतरी समजूत काढण्यात आली, लहान मुलाची काढावी. म्हणजे यांना सगळे फायदे पाहिजेत. आणि हे तुम्हाला माहिती आहे, यांच्या एका राजकीय घराण्यातले श्रीनिवास वनगा. असे एक एक तुम्हाला उदाहरणं सांगतोय की काय काय या लोकांची ही आहे गोष्टी. स्वतः गिरीश महाजन म्हणजे जे भाजपचे ज्येष्ठ मंत्री, त्यांनी म्हटलं होतं की या ज्या काही गोष्टी आहेत त्या आम्हाला पसंत नाही, असं करता कामा नये, हे तुम्हाला सांगतो. आता या एका पाठोपाठ एक गोष्टी यांची प्रतिमा कशी आहे तुम्हाला बघितलं मी. तुम्हाला संजय राठोड, संदीपान भोंसलेंचे चिरंजीव, अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव, एकनाथ शिंदेंचे चिरंजीव, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला एका पाठोपाठ एक सांगितलं. आता ववे हिट अँड रन केस, सदा सरवणकर, प्रकाश सुर्वेंचे चिरंजीव, या सगळ्या गोष्टी एका पाठोपाठ एक सांगितल्या. अब्दुल सत्तारांचे चिरंजीव. म्हणजे शिंदे सेनेचं जे सगळं कर्तृत्व आहे. आता मध्यंतरी भरत गोगावले, ज्यांना काही करून मला रायगडचं पालकमंत्रीपद हवंच आहे असा हट्ट धरून बसलेले. बघा त्यांच्या दोन्ही याच्यात संपूर्ण अंगावर दागिने, सोन्याचे सगळे दागिने सगळे मढवलेले असे हे भरत गोगावले. आता हे पैसे त्यांच्या अहोरात्र मेहनत करत असणार, दिवसभर मेहनत करत असणार, आणि मग असे पैसे मिळत असणार ते, आणि त्याच्यातनं सोनं घेत असणार. किती हे गरीब लोक आहेत शिंदे सेनेचे. इतके गरीब लोक आहेत की आपल्या काळजाची कालवा होते. डोळ्यामध्ये अनेकांच्या अश्रू येत असतील की किती आहे अशी अवस्था. सर्वसामान्यांसाठी दिवस रात्र कष्ट करतायत शिंदे सेनेचे हे सगळे लोक. काही लोक म्हणतात की अब्जावधी रुपये आहेत त्यांच्याकडे. कोणी म्हणतात तानाजी सावंत, अब्दुल सत्तार हे सगळे महान आहेत, सत्पुरुष आहेत. पण काही जणांचं म्हणणं आहे की प्रचंड श्रीमंत आहेत, ते अब्जाधीश आहेत, आणि हे सत्तेतनं मिळवलं आहे त्यांनी म्हणे. कोणी म्हणते की समृद्धी महामार्गातनं महाराष्ट्रात गद्दार सेनेचा एक नेता तयार झाला, महान नेता तयार झाला. आणि हे सगळे श्रीमंत झाल्यानंतर त्यांच्या मुलांनाही श्रीमंतीचं वेड लागलं, किंवा बापाने एवढा पैसा कमावला तर आपण ते चंगळ करावे असं त्यांना वाटायला लागलं. तुम्हाला माहिती असेल की सुनील दत्त जे काँग्रेसचे खासदार होते, अतिशय आदरणीय व्यक्तिमत्व होतं, चित्रपट मोठे नट होते. संजय दत्तला ड्रग्सच्या आहारी गेला, नंतर बॉम्बस्फोटातले जे काही आरोपी होते त्यांच्याशीच त्याचा संबंध आला, भरकटला तो पूर्णपणे. आणि मग त्याला वाचवण्यासाठी सुनील दत्त हे बाळासाहेबांच्याकडे गेले. बाळासाहेबांना म्हणजे ह्याला वाचवावा मुलाला माझ्या, असं ते पितृप्रेमातनं ते गेलेले होते. पण ते सुनील दत्तांचा मुलगा तर नट होता. पण बाकी जे शिंदे सेनेतले काही नेते आहेत त्यांची मुलं जी आहेत, ती मुलं काही जण राजकारणात आहेत, काही राजकारणात नाही आहेत, पण वडिलांच्या सगळ्या ऐश्वर्याचा, संपत्तीचा उपभोग घेण्यामध्ये ते माहिर आहेत. काही जणांना या सत्तेमधनं आणखीन काही फायदे मिळवावेत,
असं वाटतं. पण हे लक्षात घ्या तुम्ही की हे सगळं सर्वसामान्यांसाठी ते करतात. गोरगरीब माणसांसाठी जी झेचतायत ही माणसं शिंदे सेनेची. आपण हे लक्षात ठेवायचं आणि आपण त्यांना नमस्कार करायचा. एवढे पराक्रमी पुरुष आहेत. नरवीर तानाजी हे किती मोठे होते, त्यांचा पराक्रम हा आपल्याला माहिती आहे. गडाला पण सिंह गेला, आपल्याला ती सगळी कहाणी माहिती आहे. पण तानाजी हेच नाव जे धारण करतात, त्यांचे उपद्व्याप काय काय असतात, त्यांच्या चिरंजीवांचे पराक्रम काय काय असतात ते आपण आता बघतोय आणि आपण त्यांना अक्षरशः दंडवत घालतोय. हा काळाचा महिमा आहे आणि या लोकांना आता आपण महान म्हणायचं, या लोकांना पराक्रमी म्हणायचं, यांच्याकडून शिवरायांची थोरवी ऐकायची, यांच्याकडनं ऐतिहासिक दाखले, ऐतिहासिक पराक्रमाच्या गाथा ऐकायच्या आणि यांनाही आपण पराक्रमी पुरुष समजायचं, असा हा काळ आला. या लोकांना शतशः दंडवत घालतो आणि इथेच थांबतो. नमस्कार.